नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मित्रांनो। आणि मित्रांनो बघा 70-80% इथं जिल्ह्यांची इथं मैदानी चाचणी झालेली आहे मित्रांनो। फक्त 4-5 जिल्हे बाकी आहे ज्यांची मैदानी चाचणी सध्या चालू आहे मित्रांनो। त्याच जिल्ह्यांची मी आजची माहिती घेऊन आलेलो मित्रांनो। 11 मार्च 2026 रोजी झालेल्या 4-5 जिल्ह्यामधले मित्रांनो, ज्या पण जिल्ह्यामध्ये मैदानी चाचणी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये 11 तारखेला, त्या सर्व जिल्ह्यांची मी मित्रांनो इथं गुण यादी तुमच्यासोबत इथं प्रसिद्ध करणार तुमच्यासाठी घेऊन आलेलो गुण यादी। या गुण यादीमध्ये मित्रांनो तुम्ही तुमचं नाव बघू शकता। तुमच्या नावासमोर तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये किती गुण मिळाले, तुम्हाला कोणत्या इव्हेंटमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले मित्रांनो, गोळाफेकमध्ये किती गुण मिळाले, तुम्हाला 1600 मीटरमध्ये किती गुण मिळाले, 100 मीटरमध्ये किती गुण मिळाले, म्हणजे तुमचा गुणांचा वाटा आणि एकूण तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये गुण किती मिळाले ते तुम्ही ह्या गुण यादीमध्ये बघू शकता मित्रांनो। आणि 11 तारखेला ज्या ज्या जिल्ह्या पण इथं ज्या जिल्ह्यामध्ये मैदानी चाचणी झालेली आहे ते सर्व जिल्ह्यांचे PDF मी आपल्या तुम्हाला इथं आज घेऊन आलेलो आहे। सर्व PDF तुम्हाला दाखवणार मित्रांनो। जर तुम्ही पण 11 तारखेला मैदानी चाचणी दिली असेल महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये, तर तुमची गुण यादीमध्ये तुमचं नाव बघून घ्या आणि तुम्हाला किती मार्क आले गुण यादीमध्ये किंवा मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला किती मार्क आले ते तुम्ही बघून घ्या आजच्या व्हिडिओच्या द्वारे मित्रांनो। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। बघा मित्रांनो, आता बघा पहिला जिल्हा जो आहे मित्रांनो, बघा आपण पहिला जिल्हा बघणार आहे मित्रांनो पुणे शहर। बघा आता हे तुम्हाला थोडं झूम करून दाखवते। बघा पुणे शहरची आपण माहिती बघणार मित्रांनो। बघा पुणे शहरचं बघा मित्रांनो 11/3/2026 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे येथे झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता इथं दिलेला आहे मित्रांनो। आता बघा पुणे शहरचं मित्रांनो 2 ठिकाणी मैदानी चाचणी सुरू आहे मित्रांनो। एक शिवाजीनगर पुणेला मित्रांनो, पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणेला, आणि दुसरी चालू आहे मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणेला। इथं 2 ठिकाणी वेगवेगळ्या 2 ठिकाणी मित्रांनो मैदानी चाचणी सुरू आहे मित्रांनो। आणि आता बघा आता हे 11 तारखेची आपण बघणार आहे। आणि मित्रांनो हे SRPF गट क्रमांक 2 पुणे येथील झालेल्या मैदानी चाचणीचं इथं गुणपत्रक आहे मित्रांनो। बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक्झाम डेट दिलेली मित्रांनो, ऍप्लिकेशन ID दिलेली आहे, विद्यार्थ्यांचे नाव दिलेले, जेंडर दिलेले, चेस्ट नंबर दिलेले, त्यांना गोळाफेकमध्ये किती मार्क मिळाले, म्हणजे 1600 मीटरमध्ये किती मार्क मिळाले, 100 मीटरमध्ये किती मार्क मिळाले, टोटल त्यांना किती मार्क आले मैदानी चाचणीमध्ये, अशा प्रकारे इथं वेगवेगळ्या गुणांचा वाटा इथं दिलेले आहेत आणि एकूण त्यांना किती मार्क मिळाले ते पण अशा प्रकारे इथं दिलेले मित्रांनो। जर तुम्ही पण पुणे शहरचं राज्य राखीव पोलीस बल SRPF ला गट क्रमांक 2 ला जर तुम्ही मैदानी चाचणी दिली असेल पुणे शहरची 11 तारखेची, तर तुमचं नाव तुम्ही या PDF मध्ये चेक करू शकतात आणि तुमचे मार्क तुम्हाला किती मिळाले ते तुम्ही इथं चेक करू शकतात मित्रांनो। आलं लक्षात सर्वांना? चला बघा पुढचा जिल्हा आपण बघूया। पुढच्या जिल्ह्याचा जर विचार केला मित्रांनो, बघा पुढचा जिल्हा आहे नवी मुंबई। बघा आता बघा मित्रांनो नवी मुंबईचं मित्रांनो बघू शकतो तुम्ही, नवी मुंबईचं मित्रांनो नवी मुंबई बघा हे पण मित्रांनो 11 तारखेला होणाऱ्या बघा 11/3/2026 रोजी होणाऱ्या मैदानी चाचणीचं इथं गुणपत्रक इथं प्रसिद्ध झालेलं आहे। याच्यामध्ये बघा चेस्ट नंबर दिलेला आहे विद्यार्थ्यांचं, इथं ऍप्लिकेशन नंबर दिलेले मित्रांनो, नंतर मग इथं नाव दिलेले पूर्ण विद्यार्थ्यांचं, 1600चे मार्क दिलेले, 100 मीटरचे मार्क दिलेले, आणि गोळाफेकचे मार्क दिलेले, आणि टोटल त्यांना किती मार्क आले ते मार्क त्यांनी पण इथं दिलेले मित्रांनो। अशा प्रकारे हे मी तुम्हाला इथं नवी मुंबईच्या 11 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचं इथं गुणपत्रक तुम्हाला सांगितलंय मित्रांनो। नंतर बघा पुढे जर आपण विचार केला मित्रांनो, बघा आता मी पुढे तुमच्यासाठी लोहमार्ग मुंबईची माहिती घेऊन आलोय। तर मित्रांनो बघा लोहमार्ग मुंबईचं कसं मित्रांनो, बघा याच्यामध्ये 13 फेब्रुवारी 2026 ते 7 मार्च 2026 पर्यंत इथं मैदानी चाचणी सुरू होती मित्रांनो, इथं मुंबई लोहमार्गची। आता बघा याच्यामध्ये त्यांनी एकत्र ह्या एवढ्या कालावधीमध्ये 13 फेब्रुवारी ते 7 मार्च पर्यंत एवढ्या कालावधीमध्ये जेवढ्या दिवशी मित्रांनो मैदानी चाचणी झालेली आहे त्या सर्व मतलब दिवसांची सर्व दिनांकाची एकत्र इथं मैदानी चाचणीची एकत्र इथं गुणपत्रक त्यांनी जाहीर केलेले। बघा अशा प्रकारे हे एकत्र गुणपत्रक इथं त्यांनी जाहीर केलेले आहे जेवढे पण दिवस इथं मैदानी चाचणी झालेली आहे मित्रांनो मुंबई लोहमार्गाला। जर तुम्ही पण मुंबई लोहमार्गाचा इथं मैदानी चाचणी दिली असेल तर तुमचे मार्ग जाणून घ्या। बघा अशा प्रकारे इथं ऍप्लिकेशन ID दिलेले, नाव दिलेले, चेस्ट नंबर, डेट ऑफ बर्थ, आणि त्यांना तुम्हाला कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क मिळाले, टोटल किती मार्क आले तुम्हाला, अशा प्रकारे त्यांनी इथं मार्ग पूर्ण दिलेले मित्रांनो। आता बघा नंतरचा पुढे जिल्हा बघूया आपण मित्रांनो। बघा पुढे बघा आता मित्रांनो, बघा हे मी काल 10 तारखेचा पण तुम्हाला सांगणार आहे। काल 10 तारखेचा आपण व्हिडिओ बनवला नव्हता, पण 10 तारखेची पण मी तुम्हाला माहिती देऊन टाकतोय। बघा तर 10 तारखेचं बघा सध्या मीरा भाईंदरमध्ये मित्रांनो महिलांचं इथं फिजिकल चालू आहे, महिलांची मैदानी चाचणी चालू आहे। त्याच्यामध्ये बघा मित्रांनो 10/3/2026 रोजी होणाऱ्या मैदानी चाचणीचं इथं गुणपत्रक इथं प्रसिद्ध झालंय मित्रांनो मीरा भाईंदरचं, ते पण महिलांचं। बघा अशा प्रकारे इथं ऍप्लिकेशन ID दिलेली महिलांची, चेस्ट नंबर दिलेले, 1600 मीटरचे मार्ग, 100 मीटरचे मार्ग, गोळाफेकचे मार्ग, आणि इथे टोटल त्यांना किती मार्ग मिळाले ते पण त्यांनी इथे मार्ग दिलेले मित्रांनो। अशा प्रकारे इथे टोटल मार्ग तुम्ही बघू शकता तुमच्या मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला किती मार्ग मिळाले। आता हे महिलांचं आहे मित्रांनो। बघा आता पुढे बघूया मित्रांनो आपण। बघा पुढे नवी मुंबईचं आहे, नवी मुंबईचं हे 10 तारखेचं आहे, मी 11 तारखेचं तुम्हाला सांगितलंच।
आता हे 10 तारखेचं आहे नवी मुंबईचं. बघा अशा प्रकारे 5-6 जिल्ह्यांचं सध्या इथं मैदानी चाचणी सुरू आहे मित्रांनो. बाकीच्या जिल्ह्यांची मैदानी चाचणी झालेली आहे, त्यांचं कट ऑफ पण लागलेलं आहे आणि त्यांची इथं लेखी परीक्षेची डेट पण इथं आलेली आहे मित्रांनो. अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो. बघा मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता काही जिल्हे जर आमच्या नजरेमधून राहिले असतील मित्रांनो तर त्यांच्या पण पीडीएफ तुम्हाला मिळून जातील. ह्या पीडीएफ मी तुम्हाला ज्या पीडीएफ आता दाखवलेले आहेत ह्या सर्व पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील मित्रांनो. आणि ज्या जिल्ह्यांच्या राहिलेले आहेत त्या पण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील. जेणेकरून तुम्ही काय करा, आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या मित्रांनो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.